नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण दोडका लागवडीच्या एका प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर या शेतकऱ्यांचा जवळपास 6 ते 7 एकर क्षेत्रावरती दोडका लागवड केलेला आहे. तर हा सध्या त्यांचा सगळ्यात लहान प्लॉट आहे, जे की सगळ्यात उशिराची लागवड केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोडका लागवडीबद्दल एक थोडीशी माहिती सांगणार आहे की याची लागवड कशा पद्धतीनं करतात, बेसल डोसमध्ये काय काय वापरलं जातं आणि अंतर किती, जे की रोपांमधलं अंतर असेल किंवा 1-2 ओळींमधील अंतर. तर सगळ्यात पहिल्यांदा व्हरायटीबद्दल म्हणलं तर ही नागा F1 जी व्हरायटी येते, तर त्या व्हरायटीचा हा दोडका आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या प्लॉटच्या लागवडीचं अंतर की 2 रोपांमधील अंतर जवळपास ह्यांनी 2 फूट अंतर ठेवलेलं आहे. हे आपण कमी पण करू शकतो आणि जास्त पण ठेवू शकतो. तर सध्या ही हिवाळ्यामधील दोडका असल्यामुळे ह्यांनी 2 फूट अंतर प्रिफर केलेलं आहे. की जास्त अंतर ठेवल्यामुळं काय होतं, जर अंतर कमी राहिलं तर थंडी जास्त असल्यामुळं ह्याची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे अंतर थोडं ह्यांनी जास्त ठेवलेलं आहे, जेणेकरून याची वाढ वगैरे व्यवस्थित होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर बेड तयार करताना, जे की हे जवळपास बेड 10 फुटाच्या अंतरावरती बेड तयार केलेलं, म्हणजे 2 बेडमधील अंतर. आणि बेड तयार करते वेळेस जर आपण बेसल डोस जर टाकायचं म्हणलं, मुख्य खत म्हणलं तर 10-26 वापरू शकतो किंवा 18-46 वापरू शकतो. याच्या 2 बॅगा, 2 बॅगा झाल्या. की दुसरं म्हणलं तर जे मायक्रोन्यूट्रिएंट किट एक 50 किलोचं एकरी 1 किट सफिशियंट आहे. आणि आणखीन पॉलिसल्फेट, जे की ICL कंपनीचं पॉलिसल्फेट येतं आहे, तर ह्याचा वापर तर आवर्जून करावा. जर्मिनेशन व्यवस्थित होण्यासाठी किंवा मुळी व्यवस्थित चालण्यासाठी आपण ह्युमिक ॲसिड, जे की ग्रॅन्युअल्समधले बकेट वापरली तरी चालतं आहे. जेणेकरून काय होतं, हा योग्य बेसल डोस पिकाला जातो आणि जे काय आपण बी लावणार आहे त्याचं जर्मिनेशन व्यवस्थित होतं आणि त्याची वाढ पण व्यवस्थित होते. तर अशा पद्धतीनं बेसल डोस करतात, म्हणजे केला तरी चालतो. आणि दुसरं गोष्ट म्हणलं तर स्ट्रक्चर पाहू शकता की अशा पद्धतीने शेतकऱ्यांना डेव्हलप केलेलं आहे. की हे पूर्णपणे लोखंडी पोल येतात. लोखंडी पोलाला वरती जाळी केलेली आहे की हे वेल भविष्यात वाढल्यानंतर ह्या जाळीवरती पूर्णपणे पसरतात. आणि मध्ये पण अशा पद्धतीनं नायलॉनच्या दोऱ्यानं नेट तयार केलेलं आहे की ह्याचा जी फुटवा आहे, तर ह्या नेटच्या आधार घेऊन असं वाढ घेतो. तर अशा पद्धतीने ह्याचा स्ट्रक्चर उभा केलेला आहे. आणि वाढ पण पाहू शकता की आता समजा हा जो आहे दोडका, तर ह्याचं जी फुटवा निघणार आहे ही पूर्णपणे अशा पद्धतीनं ह्या स्ट्रक्चरवरती असा पूर्णपणे वाढ घेणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.